झालं नसतं तर करून घ्या. शरीर महत्त्वाचं आहे, पेट पूजा महत्त्वाची आहे. चला तर मित्रांनो, परत एकदा तुमचं स्वागत आहे ब्लॉगमध्ये. आज मी तुमचा लाडका प्रथमेश उर्फ चिंटू. तर आता जेवण चालू आहे दुपारचं म्हणजे जेवण चालू आहे. आता सकाळी सकाळी भूक लागते, थंडीमध्ये मस्त जेवण जाते गच्चीवर बसून. तर कोणी आनंद घेतला असं मला वाटतं, कोणीच घेतला नसतं गच्चीवर बसून जेवण करायचं. मित्रांनो, गच्चीवर बसून जे जेवण जाते ना ते कुठं जात नाही. मस्त ऊन लागते, मस्त गोड लागते ऊन, आणि वातावरण बी छान आहे, थंडीचं मस्त फर्स्ट क्लास. बच्चो बसायचं, मस्त जेवण करायचं, टेन्शन नाही घ्यायचं. मस्त आईनं गोबीची भाजी केली आणि चपाती, आणि आईनं वरण होतं, आमटी आहे. आमटी माहिती का तुम्हाला? ते मुगाच्या शेंगा असतात. कोणाला मुगाच्या शेंगाही माहीत नसतं. आमच्या मिडल क्लास लोकाला, शेतकरी लोकाला माहीत असते मुगाच्या शेंगा. मस्त लागायला. कुणाला जास्त बी जेवण लागते, आणि जर सोबत कोणी असतं ना अजून जेवण जातं चांगलं. आता मग मित्र गेला, शाळेत गेला टिलू, त्याच्यामुळे ते नाही काय ना. आता असं बघत इकडं तिकडं बघत जेवण जाते आरामात. तुमचं झालं का नाही जेवण? झालं नसतं तर करून घ्या. शरीर महत्त्वाचं आहे, पेट पूजा महत्त्वाची आहे. पहिले पिठोबा मग विठोबा म्हणतो ना आपण, तसं राहते. पहिले जेवण करून घ्यायचं, मग बाकी काम करायचं. अंगात शक्ती नसेल तर काय अर्थ आहे तुमचं? जर तुमच्या अंगात शक्ती पाहिजे तर काही गोष्टी तुम्ही सहन करू शकतो. तुम्ही जेवणच करत नाही, ती गोष्टी तुम्हाला असं सहन करायची कॅपॅसिटीच येत नाही. मग मला तर वाटतं असं, जर किती वाईट परिस्थितीमध्ये असाल, नाही तुम्ही कोणते काही बी सहन करत असाल, कोणत्या गोष्टी प्रॉब्लेम वगैरे काही फेस करत असाल, तर मला वाटतं की पहिले जेवणाला तुम्ही निष्काळजी करू नका. जेवण केलं तर आपल्याला त्या जे प्रॉब्लेम्स आहेत, जे काय आहेत ते आपल्याला सहन करायची थोडी काय ना ह्या कॅपॅसिटी येते आपल्याला. म्हणून जेवणावर कधी बी लक्ष ठेवा. पोटभर जेवण करा, आणि तुमचा भाऊ आहेच, बाकी देवावर सोडून द्या सगळं. तर फायनली जेवण झाले. आता झालं पोट भरून जेवण. मी आता पण 2 पोळ्या खातो. आता 2 खातो, मग दुपारी 2 खातो, संध्याकाळी आपलं जेवण असते. ते मोठ्या लोकांचं कसं असते माहिती आहे, श्रीमंताचं त्यांचं एक टायमिंग असते. सकाळी लंच, आय थिंक सकाळी लंच असते त्यांचा. आणि ते लंचमध्ये काय खातात माहिती आहे की, आता आमचं लंच कसं असते, आमचं लंच वगैरे डायरेक्ट जेवण असते. डायरेक्ट जेवण, मोक्कार जेवण, रट्टावून हाणायचं जेवण. आमच्या नाश्ता विष्टा काही नसते, डायरेक्ट सकाळी चहा पिला, मस्त दुपारी कामं झाली की डायरेक्ट जेवण. आम्ही ते करत बसत नाही की ते लोक करतात, तसं नाही करत आम्ही. डायरेक्ट मोक्कार जेवण करायचं, पोट भरून खायचं, हाणायचं रट्टावून, मग काही टेन्शन नाही. मित्रांनो, कधी पण जेवण झालं तर भांडी धुवून ठेवा, कारण आईला तेवढा त्रास देऊ नका. आपण जेवण केलं तर आपापले भांडे, आपलं जे ताट आहे ते आपण धुवून ठेवायचं, कधी पण ठेवायचं, लक्षात ठेवा. मी तर ठेवतो, कारण जेवण झालं तेवढंच आईला जराशी मदत होती. त्याच्यामुळं जास्त जेवण केलं ना तर कधीच हे करू नका, लक्षात ठेवा. जेवण केलं तर भांडे घासून ठेवून द्या. झालं, ऑलमोस्ट सगळे काम करून टाकले मी. सकाळी उठलो होतो मी. मग नंतर घर ते आवरलं, सगळं फरशी वगैरे सगळं पुसून घेतलं, सगळं धुवून टाकलं मस्त. आणि भांडे वगैरे होते सगळे धुवून टाकले. आणि नंतर बेडशीट वगैरे सगळे आवरली, आतरणाच्या घड्या वगैरे सगळ्या करून टाकल्या. आणि काय ना, मग आता जेवण वगैरे केलं, मग बसलो होतो मी आता मग नंतर. तर मला सांगा, तुम्हाला मागचा व्हिडिओ कसा वाटला?
चला जर बरं वाटलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करू शकता. बघा तुम्ही ते व्हिडिओ बघा कसा वाटला ते मला. आणि ते पतंगचा व्हिडिओ तो बघा नेमकं, कारण खूप मजा आलेली आहे ते त्या व्हिडिओमध्ये. तर तुम्ही ते बघा आणि कसा वाटतं सांगा. आणि ते मला एक सांगा ते आणि हे यार मी विसरलो यार काहीतरी तुम्हाला सांगायचं होतं यार मला. हे बघा अशी आदत लागली मला. म्हणजे काय तुम्हाला मेन गोष्टी सांगायच्या म्हणलं ना त्या टायमाला ना ते असं सगळं विसरून जाते ना. डिसमोड होते यार मग व्हिडिओ बनवण्याचा. सांगायचं म्हटलं तर कसं विसरून जातं एकदम. काय सांगू का मग नंतर. आता पहिले आता बघा ना, आता मी आता रोज रात्री विचार करतो उद्या कोणता कंटेंट घेऊ, उद्या काय घेऊ, उद्या काय करून काय बोलू. मग नंतर बस जस्ट असं आठवते की ठीक आहे हां उद्या या विषयावर आपल्याला बोलायचं आहे, याविषयी आपला व्हिडिओ बनवायचा आहे. मग नंतर दुसऱ्या दिवशी मग सगळं काम बिम केलं, सगळं झालं. मग नंतर काय वाटते अरे विसरलो यार काय बनू, काय होतं यार आपला कंटेंट, काय होतं, काय बोलायचं होतं. ही अशी अशी गत झाली म्हणजे माहिती आहे का. काय सांगू काही समजत नाही. पण तरी पण मी काय करत आठवल आणि ते व्हिडिओ तुम्हाला दाखवल आणि मला तुम्हाला ते सांगायचं. आणि मित्रांनो बघा तुम्हाला सांगतो जर कोणी हे बघा लाईफमध्ये जे जे तुमच्या जे लाईफमध्ये जे व्यक्ती आहेत, जे कोणी आहेत, जे कोणी आपल्या चाललेत ना, हे बघा जबरदस्ती थांबून काय अर्थ नाही. जबरदस्ती थांबू नका त्यांना. त्याच्यामुळं ज्याला जायचे जाऊ द्या. जे जे खरंच तुमची गरज असेल त्याला खरंच त्याच्या मनात तुमच्याविषयी काय असेल ना तर ते कुठं जाणार नाही, तुमच्याजवळच येईल वापस. त्याच्यामुळं टेन्शन नाही घ्यायचं. जे गेलं त्याला जाऊ द्यायचं. बाकी जे आहेत तुमच्याजवळ जे आहेत त्यांना जीव लावा, त्यांच्यावर प्रेम करा, त्यांच्यावर सगळं काही द्या, त्यांना वेळ द्या, त्यांची मदत करा जे काही तुमच्यासोबत आहेत आत्तापर्यंत. तर काय नाही तेवढंच होतं. तर आता जर असं घर बिर आवरायचं आहे तर तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखवून. तर आताच्याला एवढंच होतं. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर असे व्हिडिओ येत राहील. तर त्याच्यामुळं चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय. स्वतःची काळजी घ्या, आई बापाची काळजी घ्या. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.